क्रिकेट मित्रांनो काय आहे, क्रिकेट विचारा ना, त्या मैदानाला विचारा क्रिकेट काय आहे, त्या स्टंपला विचारा क्रिकेट काय आहे, त्या कॉमेंट्री बॉक्सला विचारा क्रिकेट काय आहे, की त्या शूट करणाऱ्या मित्राला विचारा क्रिकेट काय आहे. कारण क्रिकेट जे आहे ते तुमच्या सर्वांसमोर आहे मित्रांनो. आणि हे क्रिकेट ज्यांनी तुमच्या पुढे आणलंय ते आयोजक देखील त्यांना विचारा क्रिकेट काय आहे. कारण त्या सर्वांचे आभार तुम्ही मानले पाहिजे. कारण क्रिकेट ज्यांनी घडवलंय आणि तुमच्या समोर जे क्रिकेट आणलं आहे ते क्रिकेट आहे मित्रांनो. यापुढे तुम्ही जर क्रिकेटचा विचार केलात तर खरोखर एक मैदान करण्यापासून तर त्या मैदानाला तुम्ही पाहण्यापासून जी तुम्ही बघता आहात की या मैदानावरती काय क्रिकेट करण्यासाठी ज्यांनी धडपड केली आहे, काय आयोजनासाठी धडपड केली आहे, ते आयोजकांना विचारा क्रिकेट काय आहे, त्या स्टंपला विचारा क्रिकेट काय आहे, त्या बॅटला विचारा क्रिकेट काय आहे. कारण हा क्रिकेट फक्त उत्सव नसून हा क्रिकेट हा एक महोत्सव आहे. हा क्रिकेट तुमच्या पुढे आणला आहे त्या आयोजकांना विचारा, कुरतडे ग्रामपंचायतला विचारा काय आहे क्रिकेट. कारण हा क्रिकेट फक्त क्रिकेट आणि क्रिकेटवरती फक्त प्रेम करणाऱ्या या मंडळींना विचारा तुमचा काय आहे क्रिकेट. खरोखरच एक मोठा महोत्सव उत्सव भरवला आहे. ज्यांना माहिती आहे की क्रिकेटमध्ये काय आहे. आणि आजचा शेवटचा सामना इथे आपण खेळवतोय तो म्हणजे आदित्य 11 वर्सेस विजय स्पोर्ट्स. टॉस विन झालाय आणि प्रथम फलंदाजी मार्कवरती येईल. दोन्ही टीम आमच्यापर्यंत आली पाहिजेत मित्रांनो. धन्यवाद शुभम सर. या ठिकाणी आपण प्रमुख अंपायर म्हणून जी कामगिरी बजावताय मगासपासून मी आपण बघतोय की सकाळपासून आपण सेवा भरती भाऊ तुम्ही आपण तिथे आहात. यानंतर आपण बघितलं असेल तर पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहिलं असेल तर पहिल्याच बॉलवरती देखील बीट केलाय. स्लो ओव्हर बॉल यावेळी संगमचा आपण इथे बघितलाय. तर इथे आपण बघितलं असेल तर अक्षय याला देखील आपण इथे बघितलंय बीट केलंय. संगम गोलंदाजी मार्कवरती आपण इथे बघतोय. आदित्य 11 संघ इथे आपण यावेळेस आपण बघतोय. तर विजय स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून फलंदाजी मार्कवरती इथे पहिले बघितलं असेल तर यानंतर आपण बघतोय तर पुन्हा आपण इथे बघतोय पुन्हा बीट केलाय. तीच स्ट्रॅटर्जी तीच रणनीती इथे वापरली जाते बघा. फलंदाजाला कशा प्रकारे बीट करायचंय ते मात्र इथे वापरलं जाते बघा. क्रिकेट हे कसं असतं, क्रिकेट हे खेळायचं नसतं तर क्रिकेट हे पाहायचं असतं, क्रिकेट हे आजमावायचं असतं. यानुसार क्रिकेट हे फक्त आपण बघतोय. आणि यानंतर पुन्हा आपण बघतोय ओ हो काय गोलंदाजी आहे बघा. अचूक टप्पा भेदक मारा गोलंदाजीवरती गोलंदाज स्वार. इथे मात्र आपण बघतोय टाळ्या येत आहेत शिट्ट्या येत आहेत. संगम बघा संगमला संघ मालक बघा संगम हा संघ मालक आहे टीमचा देखील त्यानुसार गोलंदाजी करतोय. याला देखील आपण इथं बघितलं असेल. इथे गोलंदाजी आपण बघितली असेल तर दुसरा या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी जो फेमस आहे या पंचक्रोशीमध्ये तोच गोलंदाजीवरती इथे आपण बघतोय. तर एक अचूक टप्पा भेदक मारा गोलंदाजीवरती संगम इथे देखील आपण बघतोय. ओहो यावेळी देखील उडवला जातोय. यावेळी आपण बघितलं असेल तर फलंदाज इथे मात्र थोडासा बाद होता आला असता परंतु इथे आपण बघितलं असेल तर तू मैच्या नादामध्ये इथं झेल मात्र सुटलाय. फलंदाजला इथं जीवदान मिळतंय. 2 धावा श्री गणेशा धावेचा केला जातोय. 2 धावा 4 बॉल इथे आपण बघतोय. अजूनपर्यंत फेकी केलेत त्यानंतर आपण इथे बघतोय तर 2 धावा इथं घेतल्या जात आहेत. संगम पुन्हा एकदा आपण इथे बघतोय. अक्षय यावेळेस देखील आपण पाहिलं जाईल. डावपुरा फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन इथे देखील आपण बघितलं असेल. यष्टीरक्षकाच्या हातून इथून आपण बघतोय तर फंबल होतोय. त्यानंतर आपण बघितलं असेल थर्ड मॅनचं रिझन इथे हलवलं जाईल. त्यानंतर आपण इथे बघतोय तर 1 धाव घेतली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या टोटल होते ती म्हणजे 3 धावसंख्या. 5 बॉल फेकी केलेत अजूनपर्यंत. 5 बॉल नंतर आपण इथे बघतोय तर 3 धावा. संगम पुन्हा एकदा आपण इथे बघतोय संघाचा संघ मालक स्वतः आपल्या हातामध्ये धुरा घेऊन यावेळेस शेवटचा सामना आपण इथे बघतोय. आदित्य 11 विरुद्ध विजय स्पोर्ट्स संघ यावेळेस आपण बघतोय. विन टॉस प्रथम फलंदाजी मार्कवरती इथे आपण बघितलं असेल तर विजय स्पोर्ट्स संघ यावेळेस देखील आपण पाहिलं असेल जोरदार फटका इथे मात्र आपण बघतोय. पुन्हा आपण बघतोय कॅचसाठी देखील पाचारण निमंत्रित केलं जातंय. यावेळी देखील सुंदर डाय लगावली परंतु आपण इथे बघतोय बॉल पर्यंत पोहोचण्यापर्यंत थोडासा विलंब झाला असेल. त्यानंतर आपण बघतोय थ्रो देखील थोडासा फंबल दोघांमध्ये देखील होत आहे. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर
धावसंख्या टोटल होते ती म्हणजेच 5 धावसंख्या. पहिलं षटक संपवलं जात आहे 5 धावसंख्या. डीजे मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली 5 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विजय स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या नाणेफेकीचा कौल विजय स्पोर्ट्स या संघाने जिंकला होता आणि प्रथमतः फलंदाजी स्वीकारली होती आणि आमंत्रित केलं होतं आदित्य 11 या संघाला क्षेत्ररक्षणासाठी. चांगली फटकेबाजी पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर संगमने अक्षयला जागेवर ठेवलं. त्यानंतर इम्रानने चांगली फटकेबाजी, इम्रानचा झेल मिळाला नाही परंतु चांगली फटकेबाजी. धावसंख्या जाऊन पोहोचली 5 या धावसंख्येवरती. आता नवीन गोलंदाज ओमकार सुर्वी दाखल झालाय. राईट ग्राउंड विकेटचा मारा करेल डावखुरी हाताचा फलंदाज इथे अक्षय मांडवकर आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव तर पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा जरूर प्रयत्न केला. दुसरी धाव पूर्ण होईल का? निश्चितच दुसरी धावा पूर्ण केली आहे आणि 2 धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या पुढे सरसावेल 7 या धावसंख्येवरती. बिनगडी बाद 7 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर चालू आहे. आजच्या दिवसातील अंतिम सामना आपण पाहतोय. आदित्य 11 विपक्ष विजय स्पोर्ट्स. यावेळी एक्स्ट्रा आक्रमणाला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एक धाव तर पूर्ण केल्या. दुसरा धावेचा प्रयत्न. दुसरी धावा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. थोडस खराब थ्रो पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. राजच्या माध्यमातून चेंडू गॅदर करेपर्यंत फेकी करेपर्यंत एक धाव 2 धावा पूर्ण केल्या आणि 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या आता पुढे सरसावेल 9 या धावसंख्येवरती. ओमकार पुढे चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंडला अक्षय डावखुरी हाताचा फलंदाज अक्षय मांडवकर आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू. यावेळी सुद्धा अक्षय याच्यासाठी चांगली गोलंदाजी. ओमकार सुर्वे याने सुद्धा अनेक स्पर्धा गाजवल्या आपल्या बळावरती. पाहिलं गेलं तर आज ऑल कुर्तडी या संघाचं प्रतिनिधित्व करता वेळी आपण पाहतोय ओमकारला अनेक ट्रॉफ्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी बेस्ट बॅट्समॅन बेस्ट बॉलरची ट्रॉफी आपल्या नावावर केली. असा हा गोलंदाज ओमकार सुर्वे ऑन बॉलिंग मार पाहायला मिळतोय. समोर असेल अक्षय मांडवकर एक डावखुरी हाताचा फलंदाज. अक्षय याला काहीसा चेंडू समजला नाही. पुन्हा एकदा चेंडू गॅदर करतात आहे हर्षल कांबळे विकेट कीपर पाहायला मिळते. इनॅक्शन मध्ये हर्षल कांबळे सुद्धा पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी ओमकार सुर्वेच्या माध्यमातून. चांगले क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे आदित्य 11च्या माध्यमातून सुद्धा. आपण पाहतोय हा कुर्तडे प्रीमियर लीगचा थरार KPL. यावेळी सुंदर चेंडू सुंदर फटका जरूर सजवला. एक धाव तर पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? परंतु इम्रानने थांबवलं गेलाय आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या माध्यमातून आता मात्र चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगेल. इम्रान काजी एक मोठं नाव या पंचक्रोशी रत्नागिरी जिल्ह्यात आपण पाहिलं गेलं तर अत्यंत प्रवीण भाटकर यांच्यापासून खेळत आलेले हे क्रिकेट आज कुर्तडे प्रीमियर लीग पर्यंत पोहोचलंय यांचं. आपण पाहतोय इम्रान काजी समोर गोलंदाज गेल्या वर्षीचा बेस्ट बॅट्समन ज्याचा पुरस्कार नावावरती झाला तो ओमकार सुर्वे ऑन बॉलिंग मार्क. चांगला चेंडू चांगला फटका जरूर सुचवला. चेंडू ट्रॅव्हल झालाय. वन बाउन्स सीमारेषा पार चौकार. डीजे मॅच दरम्यान आपण बघतोय 14 धावसंख्या यावेळेस आपण इथे पाहतोय तर एक आक्रमकता इथे पाहायला मिळते दोन्ही संघाच्या माध्यमातून. एका ठिकाणी आपण बघतोय तर आदित्य 11 विरुद्ध आपण बघतोय तर विजय स्पोर्ट्स संघ आपण बघतोय तर प्रथम फलंदाजी करताना यावेळेस आपण पाहिलं असेल तर इम्रान यांना देखील आपण पाहिलंय. तर इम्रान यांच्या माध्यमातून आपण बघतोय तर एक चौकार देखील लगावला जातोय आणि संघाची धावसंख्या यावेळेस आपण इथे बघतोय टोटल धावसंख्या होते ती म्हणजेच 14 धावसंख्या इथे आपण पाहिली असेल. तर यावेळी स्ट्रायकिंग एंड वरती आपण इथे बघतोय ते म्हणजेच अक्षय मांडवकर त्या गोलंदाजी मार्क वरती आपण इथे पाहतोय. हर्षल इथे देखील जोरदार फटका लगवण्याचा प्रयत्न केलाय ऑफ स्टिक. त्यानंतर आपण बघितलंय ऑफचं रिझन खोललं जात आहे. नो मॅन्स लाईन चेंडू लँडिंग होईल तोपर्यंत आपण बघतोय तर एक धाव देखील घेतली जाते. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. 15 धावसंख्या इथे होते. आक्रमकता अजूनपर्यंत आपण बघितली असेल ती म्हणजेच अजूनपर्यंत फलंदाजाच्या माध्यमातून धावा जमवताना इथे आपण पाहिले असेल तर एक आक्रमकता इथे पाहायला मिळाली आहे. त्यानंतर आपण बघतोय तर गोलंदाजाला देखील रोखताना आपण पाहिलं असेल तर बॉलर्स यावेळेस आपण बघतोय तर हर्षल गोलंदाजी मार्कवरती इथे आपण पाहतोय.
कशा प्रकारे गोलंदाजी, कशा प्रकारे फलंदाजी, काय घडतंय बिघडतंय सामन्या दरम्यान आपण बघतोय. KPL चा थरार यावेळेस आपण बघतोय. रत्नागिरी क्रिकेटच्या या पटलावरती आपण बघतोय तर खरोखर एक क्रिकेटची महान पंढरी रत्नागिरी. कारण का म्हटली जाते, कारण ही आहे क्रिकेटची महान पंढरी रत्नागिरी. खरोखरच एक आक्रमकता या ठिकाणी पाहायला मिळते. अजूनपर्यंत आपण बघितलं असेल इथे देखील थोडंसं मिसफील्ड झाला, त्यानंतर आपण बघतोय तर बॅकआउट देखील केलं जात आहे. त्यानंतर आपण बघितलंय तर यावेळेस 2 धावा देखील घेतल्या जात आहेत. धावसंख्या टोटल संघाची होते इथं ती आपण बघितलं ती म्हणजे 17 धावांवरती इथं संघ येऊन पोहोचलाय, तो म्हणजेच विजय स्पोर्ट्स संघ. अजून देखील आपण इथं बघतोय तर प्रत्येक वेळी धावा करणारा हा संघ असेल. त्यानंतर आपण बघतोय तर रोखणारा संघ देखील इथं आपण बघितलं असेल. आदित्य 11 इथे देखील आपण बघतोय फिरवून खेळलेला बॉल. यावेळेस आपण बघतोय चेंडू सीमा रेषा पार नव्हे तर झेल घेतला जातोय. फलंदाज बाद. ज्या खेळाडूला मी जे म्हणतो तोच आयकॉन खेळाडू माझ्यासाठी असेल तो म्हणजेच प्रवीण चंद्रकांत भाटकर. भाटकर कोण, श्रीराम भाटकर कोण संघाकडून खेळणारा हा खेळाडू बघितला आपण असेल तर उंची लहान पण कीर्ती महान असा हा खेळाडू यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये असेल. यावेळेस ह्या फलंदाजाकडून आपण बघितलं मागील बॅटिंग मध्ये देखील आपण बघितलं असेल चौकार षटकारांची आतषबाजी बघितली असेल. यावेळेस देखील हलक्या हाताने खेळून काढलाय. ऑफचं रिझन खोललं जात आहे. त्यानंतर आपण बघितलं चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा आपण इथं बघतोय तर यावेळेस देखील धावा इथे मात्र 2 स्ट्राईक रोटेट केलं जात आहे. धाव संख्या 2 घेतली जाते. धावा होत आहेत टोटल संघाच्या त्या म्हणजेच 19 धावा. काय करशील माझ्या भावा, इथे धाव संख्या झाल्यात 19 धावा. यानंतर आपण बघतोय पुन्हा प्रवीण भाटकर इथे मात्र सज्ज होईल. त्यानंतर गोलंदाज हर्षद या ठिकाणी आपण बघतोय इथे देखील जोरदार फटकवण्याचा प्रयत्न केलाय. इथे देखील आपण बघतोय झेल घेतला जातोय. प्रवीण भाटकर बॅक टू पवेलियन. इथे मात्र परत जावं लागेल, माघारी परतावं लागेल. जरा फास्ट खेळायचं आहे. विनंती असेल बॅटर लवकरात लवकर पाठवायचं आहे. विजय स्पोर्ट्स या संघाला विनंती असेल आपले बॅटर लवकरात लवकर पाठवायचे मैदानावरती. योगेश मॅन फ्रॉम खंडकरकोंड ज्याने मागील मॅच मध्ये आपण बघतोय सलग 2 षटकार खेचून सामन्यामध्ये ज्यानं विजय घोषित केला होता तोच फलंदाज यावेळी देखील आपण इथे बघतोय. ओहो, इथे देखील आपण बघितलं असेल तर स्ट्रोक देखील आपण बघतोय ऑफच्या दिशेने खेळलाय. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर इथे देखील एक चांगली बॅटिंग लाईनअप या ठिकाणी आपण बघतोय तर विजय स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून देखील उतरवले जाते. तर ओव्हर नंबर 3 म्हणजे षटक क्रमांक 3 इथं ओव्हर नंबर 3 इथं संपवलं जातंय. धावसंख्या होते टोटल ती म्हणजेच 20-20. थँक्यू. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. योगेश नवीन फलंदाज तर गोलंदाजी ट्रॅकवर ओमकार सुर्वे नवीन गोलंदाज. पुन्हा एकदा ओमकार पुढील चेंडू घेऊन पहिला चेंडू चांगला फटकार सजवलाय. झेल खाली हर्षल कांबळे आणि पकडलाय झेल आणि संपलाय योगेशचा खेळ.
चांगला चेंडू, चांगला फटका धरून सुद्धा चेंडू ट्रॅव्हल झाला मिडऑनला क्षेत्ररक्षक ताईना तिथे हर्षल आणि एकच धाव. चांगले क्षेत्ररक्षण हर्षल कांबळेच्या माध्यमातून चांगला बॅकअप सुद्धा पाहायला मिळाला होता हर्षल कांबळेला राज पवारच्या माध्यमातून सुद्धा. चला मित्रांनो, क्षेत्ररक्षण फटावर सजून घ्या. आदित्य 11 या संघाला विनंती असेल आपण. चांगली गोलंदाजी ओमकार सुरवीच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळते आपल्याला. आपण पाहतोय कुर्तडे प्रीमियर लीगचा हा थरार पर्व तिसऱ्या पर्वामध्ये आपण आज पहिल्या दिवसातील अंतिम सामना विजय स्पोर्ट्स विपक्ष असतील आदित्य 11 या दोन संघाच्या दरम्यान. पुन्हा एकदा ओमकार यावेळी बिग हिट केला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रज्योत आणि ते मात्र जेल निसटला. अंतिम क्षणी जेल निसटला गेलाय. जेलची शक्यता जरूर होती. इथे अक्षय मांडवकरला बाद करण्याची संधी जरूर होती, परंतु इथे जेल निसटला गेला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला गेला. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरसावले 23 या धावसंख्येवरती. 23 धावा. पुन्हा एकदा ओमकार रॅटम ग्राउंड विकेट. पंचांच्या उजव्या बाजूने मारा. यावेळी ब्लॉकरचा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला गेला आणि 1 धाव पूर्ण केली आहे. लेग बाईच्या रूपामध्ये 1 धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 24 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. आता चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर चालू आहे. आधीने 2 चेंडू शेष. ओमकार जरा फास्ट खेळायचं आहे. पुन्हा एकदा ओमकार पुढे चेंडू घेऊन विशालसाठी. हा चेंडू चांगला चेंडू, चांगला फटका जरूर सजवण्याचा होता, परंतु निर्धाव चेंडूची जरूर इथे सांगता होईल. चांगले विकेट किपर सुद्धा पाहायला मिळते संगम पवार यांच्या माध्यमातून. स्वतःहून या संघमालक या संघाचे आदित्य 11 या संघाचे संघमालक. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आता 24 धावा. डीजे थँक्यू डीजे. नंतर वळूया आपण 5व्या षटकाकडे. त्यानंतर ओव्हर नंबर 5 5वं षटक पैकी करण्यासाठी सज्ज होतोय प्रज्योत. गोलंदाजी बारवरती इथे आपण बघतोय. तर यावेळेस विजय स्पोर्ट्स संघाला कोणतं तरी मोठं धावसंख्येचा डोंगर इथे उभा करावा लागेल. स्पीडअप घ्यायचं आहे. दोन्ही संघांनी देखील विनंती असेल तर पुन्हा एकदा आपण वळतोय. यावेळेस आपण पाहिलं असेल तर हेलिकॉप्टर फिरवलंय. त्यानंतर आपण बघितलं असेल तर बॉल लॉंग लेगला जाऊन पोहोचतोय. तोपर्यंत 1 धाव देखील घेतली जाते. धावसंख्या टोटल संघाची जाऊन थोपते ती म्हणजेच 25 धावसंख्या. इथे मात्र रोखली टोकली जाते. बघा अजूनही 5 चेंडू शेष शिल्लक असतील. 5 चेंडू मध्ये तुम्हाला देखील 5 बॉल मध्ये तुमचं ध्येय सिद्ध करायचं आहे. तुम्हाला तुमचं ध्येय साध्य करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला दाखवायचं आहे की कशा प्रकारे तुमचं खेळ असेल. इथे मात्र आपण बघतोय इथे मात्र आपण बघितलं असेल तर क्लीन बोल्ड फलंदाज बाद. मित्रांनो, जखम मांडीला आणि औषध शेंडीला असं म्हणावं लागेल या विकेटला. कारण थोडंसं आपण बघितलं असेल ना तर बघा, तर फलंदाज देखील आपण बघितलं असेल थोडंसं हुकलाय चुकलाय. त्यानंतर यष्ट्यांचा वेध देखील घेतलाय. पुन्हा आपण इथं बघतोय सामना सुरू केला जाईल. यावेळेस देखील आपण बघितलं असेल हो इथे देखील जेल पुन्हा इथं घेतला जाईल का इथे मात्र आपण बघतोय. तर यावेळेस आपण बघितलं असेल तर नो घोषित केला जातोय. स्क्वेअर लेग अंपायरचा एक हात समांतर रेषेला बघा. फ्री हिटचा इशारा देखील दिलाय इथे आपण बघतोय. धन्यवाद. फ्री हिट नाही, धन्यवाद सर. 1 धाव ना, एकच धाव. ओके, धन्यवाद. सत्तावीस धावा इथे आपण बघतोय अजूनपर्यंत नोंद केल्या जातील.
त्यानंतर पुन्हा आपण इथे बघतोय तर खूप चांगला सामना इथे पाहायला मिळतोय. काय घडामोडी इथे घडता येईल त्यानंतर आपण बघितलं असेल ओहो स्टँड इथे मात्र केलाय बॉल आणि त्यानंतर आपण बघतोय पुन्हा आपण इथे बघतोय विकेटचं पतन फलंदाज बाद. यानंतर आपण बघतोय तर इथे मात्र आपण पाहिलं असेल तर थोडासा बीट झालाय. त्यानंतर आपण बघतोय तर इथून देखील आपण बघतोय तर पुन्हा आपण इथे बघतोय नो घोषित केलाय अंपायर यांच्या मदतीतून. आपण बघितलं असेल 29 धावा 29 धावा यावेळेस आपण नोंद केल्या जात आहेत. थोडीशी आपण बघतोय तर गोलंदाजी आपण बघतोय तर स्वैर गोलंदाजी काहीच गोलंदाजी आपण बघतोय तर दिशाहीन गोलंदाजी इथं केली जाते. गोलंदाजाला देखील सांगितलं जात आहे संघाच्या माध्यमातून देखील आपण इथं बघतोय त्याला देखील थांबवलं जातंय कारण संघाची स्ट्रॅटर्जी रणनीती ही देखील संघाच्या माध्यमातून असेल. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. समोरच्या संघाला देखील लवकरात लवकर या सामन्यासाठी तुम्हाला देखील उतरायचं आहे. तुम्ही जास्त वेळ घेतला तर तुम्हालाच अंधाराचा सामना करावा लागेल कारण सूर्यनारायण जर आपले गेलेत तर आपण या सामन्याचा मजा आपण घेऊ शकत नाही. याचा विचार आपण करूया. लवकरात लवकर आपण सामना सुरू करूया. धन्यवाद मित्रांनो. लवकरात लवकर आपले निर्णय घ्या. तर सामन्याला आपण सुरू करतोय. यानंतर आपण बघतोय तर सामना आपण पाहिला असेल टोटल धावसंख्या आपण पाहिली तर ती होते म्हणजे 29 धावसंख्या अजूनपर्यंत झाल्यात आणि बॉल आपण बघितले तर अजून फेकी करण्यासाठी बॉल शिल्लक असतील. अजून गुरु गोलंदाजी मार्कवरती गुरु असेल. ओ हो गुरु तो इसका भी गुरु निकला. इसकी गोलंदाजी या गोलंदाजीवर आपण उत्तर देऊ शकत नाही मित्रा. बघा ज्याला औषधाला पाठवलं त्यानंच औषधाला परत पाठवलं. इथे आपण बघितलं असेल तर बघा जखम मांडीला औषध शेंडीला असं काहीच चित्र या मॅच मध्ये पाहायला मिळतंय. शेवटचा मॅच कुठे घेऊन जातोय बघा. प्रेक्षकांची मनं वळवून घेते ही टुर्नामेंट KPL म्हणजे कुर्तडे प्रीमियर लीग याच्या माध्यमातून चाललेली ही टुर्नामेंट आणि तिथून आपण बघतोय गुरु अब हो जा शुरू किधर से शुरू वो तेरे को करना है. यावेळेस आपण बघितलं असेल इथून आपण बघतोय पुन्हा यावेळेस देखील क्षेत्ररक्षक आपण बघितलं असेल बॉल पर्यंत जाऊन पोहोचतोय तोपर्यंत एक धाव घेतली जाते. धावसंख्या इथे आपण पाहिली ती होते म्हणजेच 31 धावा. अजूनही 2 बॉल शिल्लक बाकी असतील. तर यावेळेस गुरु पुन्हा आपण बघतोय तर गोलंदाजी मार्क वरती आपण बघितलं असेल पहिला बॉल टेस्ट केलाय. त्यानंतर आपण बघतोय हो इथे देखील आपण बघितलं असेल इथून देखील आपण पाहतोय तर यावेळेस देखील एक धाव घेतलंय. 32 धावा. यानंतर पुन्हा आपण इथं बघतोय तर शेवटचा बॉल शिल्लक बाकी विजय स्पोर्ट्स संघासाठी. इथे देखील आपण बघितलं असेल फुल ऑनलाईन चेंडू यावेळेस आपण बघितलं असेल तर इथे देखील लेगचं रिझन हलवलं जात आहे. त्यानंतर आपण बघतोय थ्रो केला जाईल फेकी केला जाईल तोपर्यंत दुसरी धाव इथं घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय का. त्यानंतर आपण बघितलं असेल सर 1 धाव की 2 धावा 1. धन्यवाद. 34 विन आहेत. 34 विन. धन्यवाद. DJ ऑन फायर. थँक्यू TC.
उद्घाटनाचा आजचा पहिला दिवस आणि त्यानंतर आपण बघतोय शेवटचा मॅच इथे आपण पाहिलं असेल तर आदित्य 11 वर्सेस आपण इथे बघतोय विजय स्पोर्ट्स. हा दोन्ही संघ आपण इथे बघतोय खूप काही कष्ट घेत आहेत. एका बाजूला आपण बघितलं असेल तर विद्याधर गोलंदाजी मार्कवरती असतील तर एसटीच्या पाठी आपण बघतोय प्रवीण भाटकर यांना, तर फलंदाजी मार्कवरती आपण इथे बघतोय संगम हर्षल कांबळे. संगम या ठिकाणी आपण बघतोय त्याची मागील सामन्यामध्ये देखील चांगली फलंदाजी यावेळेस आपण बघितली होती. त्यावेळी नंतर आपण बघतोय तर हर्षल देखील आपण पाहिला होता. तर एक चांगला गोलंदाज ज्याच्या गोलंदाजी मार्फत आपण पाहिलं होतं ती गोलंदाजी म्हणजेच एक चांगली गोलंदाजी इथे आपण बघितली होती ती म्हणजेच विद्याधर याची देखील आपण पाहिली होती. तोच गोलंदाज यावेळेस देखील आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवरती इथे पाहिलो आपण. पहिलाच बॉल आपण इथे बघितला असेल तर अपील देखील केलं जात आहे. मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेला धावांचा श्री गणेशा निश्चित होणार. बघा इथं धावा मात्र आपण इथे बघतोय तर ती म्हणजेच एक्स्ट्रा स्वरूपात धाव संख्या इथे नोंद केली जाते. वाईट घोषित केला जातोय. त्यानंतर पुन्हा इथे पाहिलं जाईल. इथे देखील आपण बघतोय ऑफच्या रिझनला इथे मात्र आपण पाहिलं असेल तर लॉंग ऑफला इथं बॉल खेळवला जातोय. त्यानंतर थ्रो केला जाईल तोपर्यंत बॉल इथं फेकी केला जातोय. त्यानंतर आपण बघितलं असेल तर खेळाडू जर आपण बघितले तर थ्रो देखील आपण बघतोय. शेवटचा सामना आहे, शेवटच्या मॅच मध्ये शेवटची इनिंग आहे, सत्र दुसरं आहे आणि त्यानंतर आपण बघतोय तर यावेळेस स्ट्रायकिंग एंड वरती आपण इथे बघतोय तर हर्षद याला देखील आपण बघतोय लेफ्ट हँड बॅट्समन थोडंसं क्षेत्ररक्षण त्याच्यासाठी देखील सजवलं जात आहे. प्रवीण भाटकर यष्ट्यांच्या मागे आपण बघतोय क्षेत्ररक्षण सजवताना. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय तर गोलंदाज यावेळेस देखील आपण बघतोय तर कॉन्सन्ट्रेशन केलं जात आहे मॅच वरती. बघा कशाप्रमाणे तुमचं इथं मात्र खेळ केला जाईल कारण ही लीगची स्पर्धा आहे आणि या लीगच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर शेवटपर्यंत आपण बघतोय तर आपल्या टीमचे पॉइंट आपल्या टीमचे गुण हे कशा प्रकारे इथं समान यानंच म्हणजेच आपण कशा प्रकारे आपले टीमचे पॉइंट हे मात्र कशा प्रकारे आपले दुसऱ्या टीमच्या विरुद्ध कशा प्रकारे राखले जातील याचा देखील अभ्यास केला जातो आणि त्यानुसार इथं खेळ केला जाईल. तर इथं आपण वळतोय मॅचच्या दरम्यान आपण बघतोय तर गोलंदाज इथे विद्याधर, त्यानंतर आपण बघतोय हर्षद लेफ्ट हँड बॅट्समन या ठिकाणी आपण बघतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण इथे पाहिलं तर प्रवीण भाटकर देखील सज्ज होतील यष्टींच्या मागे. यावेळेस आपण पाहतोय तर यावेळेस पुढचा चेंडू इथे मात्र आपण बघितला हो जोरदार प्रहार केलाय. त्यानंतर आपण बघतोय झेल टिपण्याच्या नादामध्ये इथे मात्र झेल सुटलाय, परंतु आपण बघतोय निश्चित चौकार षटकार संघासाठी वाचवले जात आहेत. बघा यावेळेस आपण बघतोय इथे मात्र क्रिकेट आणि फक्त क्रिकेट हे मात्र क्रिकेट या मैदानावरती पाहायला मिळतंय. बघा आज मळ्यातला प्लेयर, आज मी म्हणतोय मातीतला प्लेयर हा मैदानावरती का जातो, ऋतुराज गायकवाड सारखा प्लेयर आज इंडियन टीम मध्ये का खेळतो, कारण याचं उत्तर ही मुलं देत आहेत, ही माणसं देत आहेत, हे क्रिकेट प्रेमी देत आहेत. बघा यानंतर आपण वळलो असेल या बॉलकडे आपण पाहिलं असेल हा देखील डॉट बॉल. यानंतर आपण बघतोय की धाव फलक यावेळेस थांबवला जातोय तो म्हणजेच 4 धाव्यांवरती. इथून आपण बघतोय विद्याधर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती असतील. त्यानंतर आपण बघतोय तर फलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं असेल तो म्हणजेच हर्षद. इथे मात्र थांबून चालणार नाही, इथे मात्र काहीतरी घडवायचं आहे, काहीतरी करायचं आहे. बघा यानंतर लेगच्या दिशेने खेळलेला हा बॉल इथून मात्र ट्रॅव्हल होतोय, जाऊन पोहोचतोय तोपर्यंत दुसरी धाव देखील घेतली जाते आहे. प्रवीण भाटकर यांच्या हातामध्ये बॉल जाऊन पोहोचेल तोपर्यंत 2 धावा घेतल्या जात आहेत, म्हणजे टोटल धाव संख्या होते ती म्हणजेच 6 धावा. बघा काय कराल माझ्या भावा, निश्चितच तुमच्या धाव संख्या इथे आपण बघतोय भर पडते ती म्हणजेच 6 धावा इथे आपण बघतोय. पहिलं षटक प्रगतीपथावरती आणि त्यानंतर आपण इथे बघतोय इथून सुरुवात होईल मॅचच्या विनिंगला. इथून मात्र आपण बघतोय खोलवर बॉल, त्यानंतर आपण बघतोय ऑफचं रिझन खोललाय, त्यानंतर बॉल जाऊन पोहोचतोय, त्यानंतर आपण बघतोय पुन्हा आपण पाहिलं असेल हो इथे थ्रो चुकलाय, हुकलाय. त्यानंतर पुन्हा आपण इथे बघतोय 1 धाव एक्स्ट्रा स्वरूपामध्ये म्हणजे 3 धावा इथे नोंद केल्या जात आहेत. 9 धाव संख्या इथे नोंद केली जाते आहे. विद्याधर अजूनही विकेटच्या प्रतीक्षेमध्ये असेल, परंतु धावेंचा भुकेलेला हर्षद देखील त्याचप्रमाणे त्याची फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. संगम यावेळेस आपण इथे बघतोय संगम येतोय स्ट्रायकिंग एंड वरती आपण बघतोय. तर राईट हँड बॅट्समन अजूनही पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. इथे आपण बघतोय तर अजूनही 1 चेंडू शेष शिल्लक, 1 बॉल शिल्लक बाकी असेल यावेळेस. हो इथे देखील आपण बघतोय बॅक फुटला गेलाय, त्यानंतर आपण बघतोय थोडासा बॉल देखील अडला जाईल. त्यानंतर इथे मात्र इथे मात्र आपण बघतोय 2 धावा इथं घेतल्या जात आहेत. धाव संख्या टोटल होते ती म्हणजेच 11 डीजे ऑन फायर.
करतो की निशांत कांबळे आपला मोबाईल सापडलाय, आपण घेऊन जायचंय. निशांत कांबळे, महालक्ष्मी काजरघाटी. निशांत कांबळे आयकॉन खेळाडू, आपला मोबाईल सापडला, इकडे घेऊन जायचंय. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. चला सामन्याला चालू करायचं. पंच प्रवीण भाटकर गोलंदाजी ट्रॅकवर जरूर दाखल झाले. हर्षल कांबळे चांगला बॅटल. पहिला चेंडू हलक्याने कट केला, चेंडू ट्रॅव्हल झालाय. तिथे क्षेत्ररक्षक नाहीये, क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. काय चित्त्यासारखी चप्पल संगम पवारची पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. ओ हो हो हो, अफलातून 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या 13 या धावसंख्येवरती. चला चालू करायचंय. पुन्हा एकदा पंडित भाटकर, प्रवीण भाटकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर, राईट ग्राउंड विकेट. स्लोवर चेंडू हलक्या हाताने कट केलाय, चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव तर पूर्ण केली आहे. एका धावेवरती समाधान मानावे लागेल. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरसावेल 14 या धावसंख्येवरती. आता जर विचार केला विजय स्पोर्ट्स या संघाचा तर 2 सामने विजयी झाले आणि आता 3रा सामना मैदानाच्या आतमध्ये. तर आदित्य 11 या संघाने 2 सामन्यापैकी 1 सामना गमावला, 1 सामना विजयी झाला. पहिला सामना विजय, त्यानंतर 2रा सामना गमावलाय. परंतु आदित्य 11 ची सुद्धा धडपड आहे आणि विजय स्पोर्ट्स या संघाला सुद्धा सामना गरजेचा आहे जिंकण्यासाठी, कारण अंतिम सामना 3रा सामना आहे दोन्ही संघांचा. पॉइंट टेबलचा जर विचार केला तर आजच्या घडीमध्ये विजय स्पोर्ट्स या संघाने चांगली बाजी मारली आहे. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा प्रवीण टू हर्षल कांबळे, ऑन बॉलिंग मार प्रवीण, पुढील चेंडू घेऊन चांगला चेंडू, चांगली फेकी केली आहे आणि 1 धाव. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरसावेल. तर यावेळी नंतर आपण बघतोय तर प्रवीण भाटकर पुन्हा एकदा आपण बघितलं असेल तर चांगली गोलंदाजी यावेळेस देखील आपण बघतोय. तर एक चांगली गोलंदाजी यावेळेस प्रवीण भाटकरच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. अजूनही चौकार षटकांपासून दूरवर ठेवलाय. त्यानंतर आपण बघतोय चांगला फटका यावेळेस आपण बघितलं असेल. लेगचा रिझर्व देखील हलवलं जात आहे. प्रवीण भाटकर कॉलिंग केलं जाईल. त्यानंतर आपण 2री धाव देखील घेतली जाते. बघा थोडासा निराश असेल, त्यानंतर आपण बघतोय तर खेळाडू देखील थ्रो पोहोचवेल. तोपर्यंत 2 धावा इथं घेतल्या जात आहे. धावसंख्या टोटल होते संघाची ती म्हणजेच 18 धावसंख्या इथे होते. 18. तर इथून आपण बघतोय प्रवीण भाटकर पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजी मार्कवरती. इथे देखील बैठा फटका, घुटना टेक, तमाशा देख. यावेळी फलंदाज बाद ऋषिकेश कॅच झेल गेली. इथे आपण बघितलं असेल ऋषिकेशला देखील आपण पाहतोय. स्पीडअप घ्या लवकर. फलंदाज रोहित आपण बघितलं असेल तर शेवटचा आजच्या दिवसातील या लीग मधला आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल, कारण ही लीग आजच्या दिवसापासून सुरू झाली आहे. अगदीच मी म्हटलं तर 1 तारीखला इथं फायनल देखील खेळवली जाईल आणि या दिवशी देखील असेच काहीसे सामने आपल्याला पाहायला मिळतील. आदित्य 11 वर्सेस विजय स्पोर्ट्स असा हा सामना आपण इथे बघतोय. तर प्रवीण भाटकर यांच्या माध्यमातून देखील हा संघ आपण बघतोय विजय स्पोर्ट्स. तर आदित्य 11 संघ आपण पाहिला असेल तर धावसंख्या टोटल संघाची होते ती म्हणजेच 18 धावसंख्या. 18 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू आणि 16 धावा. काय होणार माझ्या भावा, इथे तुम्हाला गणित असेल, तुमच्या पुढे उदाहरण असेल. या ठिकाणी आपण बघतोय लेफ्ट हँड बॅट्समन पुन्हा एकदा सज्ज होईल. तर इथे आपण बघतोय ओमकार, यावेळेस आपण इथे बघतोय लेफ्ट हँड यावेळेस देखील स्टँड झालाय. त्यानंतर आपण बघतोय बॉलला देखील चांगल्या प्रकारे वळवलं देखील जातं. चेंडू जातो सीमारेषा पार. यावेळेस 6 धावा इथं घेतल्या जात आहेत. षटकार यावेळेस आपण इथं बघतोय 24 धावा
इथं देखील आपण पाहिलं असेल अजूनपर्यंत आपण कशा प्रकारे गोलंदाजी इथं मात्र आपण बघतोय अजूनपर्यंत ताबा ठेवला जातोय आदित्य 11 संघ यावेळेस आपण पाहिलं असेल इथे मात्र आपण बघतोय तू मैच्या नादामध्ये दोन फलंदाज एकाच जागेवरती इथे आपण बघतोय एक फलंदाज धाव बाद इथे मात्र पंचांकडे मागितलं जाईल दाद कारण झाल्यात फलंदाज कोणता नाही कोणता एक बाद फलंदाज इथे होणार तर इथे मात्र दोन फलंदाज एकमेकांच्या सांगण्यावर निश्चित माघारी परतेल आणि त्यानंतर आपण बघतोय डगआउट मध्ये एक फलंदाज माघारी निश्चित परतेल विकेटचं पतन होईल यावेळेस आपण इथे पाहिलं असेल चला लवकरात लवकर दुसरा फलंदाज देखील पाठवा विचार विनिमय नंतर करूया मित्रांनो कारण काळूक झाला तर आपल्यालाच उशीर होईल तर धावसंख्या इथे आपण पाहिली असेल तर ती थांबवली जाते ती म्हणजेच 25 विजयासाठी टोटल धाव्यांचं आपण बघितलं तर ती धावसंख्या पाहिजे न्यू बॅटर आपण इथं पाहतोय तो म्हणजेच प्रज्योत 16 बॉल मध्ये 9 धाव्यांची आवश्यकता असेल अजूनपर्यंत चौतीस धावा इथं विजयासाठी ठेवल्या होत्या तर यानंतर पुन्हा आपण बघतोय इथे देखील आपण बघितलाय बॅटचा पेस खोललाय त्यानंतर आपण बघतोय ऑफच्या रिजन मध्ये बॉल इथे जाईल तोपर्यंत फेकी केला जाईल इथे मात्र पुन्हा इथे मात्र अपील केलं जातंय त्यानंतर आपण बघतोय चोरटी धाव बघा दिवसा ढवळ्या इथे चोरी केली जाते बघा मित्रांनो चोरी करा परंतु ती मैदानावरती करा म्हणजे मी सांगतोय म्हणून मैदानावरती नव्हे पण ती धावेंची करा मित्रांनो धाव संख्या होते टोटल ती म्हणजेच 27 इथून नाहीतर पुन्हा आपण बघितलं असेल प्रवीण भाटकर यांच्या हातामध्ये बॉल सोपवला जातोय निर्धाव बॉल यावेळेस असेल इथून मात्र आपण पाहिलं असेल तर प्रत्येक वेळी आपण बघितलं असेल तर एक फलंदाजाचं देखील काहीतरी कौशल्य असतं आणि ते देखील वापरण्याचं काम तो करत असेल इथून मात्र आपण बघितलंय ओहो यावेळेस देखील बीट झालाय त्यानंतर आपण इथं बघितलं असेल तर एक धाव देखील घेतली जाते एका धावेवरती समाधान मानेल 28 धाव संख्या टोटल संघाची इथं आपण पाहतोय 28 आक्रमकता इथे अजूनपर्यंत आपण पाहिली असेल ती म्हणजे फलंदाजाची अजूनपर्यंत गोलंदाज यावेळेस आपण बघतोय तर खूप मोठे पराकाष्ठा खूप मोठे परिश्रम करावे लागतात ओव्हर संपवलंय 29 धावा इथे आपण पाहतोय 3 षटकानंतर 29 धावा यावेळेस आपण इथे बघतोय तर अजूनही 12 बॉल मध्ये अजूनही 5 धाव्यांची आवश्यकता असेल प्रवीण भाटकर यावेळेस आपण इथे बघतोय तो म्हणजेच गोलंदाजी मार्क वरती ज्यांना आपण पाहिलं होतं मागील षटकामध्ये देखील पाहिलं होतं यावेळेस देखील हलक्या हाताने खेळून काढलाय अगदी आपण पाहिलं असेल तर लेझी क्रिकेटच्या माध्यमातून जर आपण म्हटलं तर तसंच त्या प्रकारे आपण खेळण्याचा प्रयत्न देखील केला आणि तो देखील सक्सेस केला जातोय तर यावेळेस धावसंख्या आपण इथे बघतोय तर ती टोटल होते संघाची ती म्हणजेच 30 धावसंख्या 33 इथून देखील आपण बघितलं असेल तर लेगच्या दिशेने हलक्या हाताने खेळलाय पुन्हा आपण बघितलं असेल कोणता धोका न पत्करता इथे फटकेबाजी केली जाते बघा संघ आपल्या कशा प्रकारे आपण विजयी करू शकतो बघा मित्रांनो जर तुमची फटकेबाजी जोरदार असेल तर तुमचा टेबल रँक देखील वरती जाऊ शकतो आणि तोच तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल मित्रांनो आणि त्यानुसार तुमची फटकेबाजी देखील पाहायला मिळते त्यानंतर प्रवीण भाटकर इथे देखील आपण पाहिलं असेल यावेळेस देखील जोरदार फटकेबाजी करण्याच्या नादामध्ये इथे मात्र झेल घेतलाय फलंदाज बाद इथे मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागतंय यावेळेस कॅच घेतली जाते प्रवीण भाटकर यावेळेस फलंदाज देखील पाहत केला जातोय आक्रमकता इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच प्रवीण भाटकर याच्या गोलंदाजीची तर मी मगाशीच म्हटलं होतं कारण तुम्हाला प्रत्येक वेळी आपण बघतोय तर प्रत्येक वेळी तुम्हाला इथे मात्र फलंदाजी गोलंदाजाचं कर्तृत्व दाखवावं लागतं लीगच्या मॅचमध्ये आपण म्हटलं तर प्रत्येक वेळी आपण म्हणत नाही तर कधी कधी तुम्हाला षटकार चौकारांची आतिषबाजी देखील करावी लागते कधी कधी तुम्हाला संयम खेळावा लागतो परंतु तुमचा संघ ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे तुम्हाला टाइम टेबलवरती ठेवायचं असेल
तुम्ही जर म्हटलं तर टेबल रँक वरती आपल्याला जर संघ न्यायचा असेल त्याप्रमाणे तुम्हाला फलंदाजी करावी लागते. इथे देखील आपण बघितलंय ओहो हे देखील फटका देखील आपण बघितला असेल तर स्क्वेअर लेगला आपण बघितलं असेल तर चांगल्या प्रकारे फटका देखील खेळला आहे. त्यानंतर आपण बघतोय ट्रॅव्हल होईल तोपर्यंत 2 धावा इथं घेतल्या जात आहेत. धावसंख्या टोटल संघाच्या 2 धाव्याने धावसंख्या इथे नोंद केली जाते ती म्हणजेच 33 धावा इथं केल्या जाते आहेत. प्रवीण चंद्रकांत भाटकर यावर्षी पुन्हा एकदा आपण बघतोय तर गोलंदाजी मार्क वरती असतील. इथून देखील आपण बघतोय तर इथून आपण पाहतोय तर एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल कारण निर्धाव बॉल त्यांच्या माध्यमातून देखील फेकी केला जातोय. पुन्हा इथं देखील आपण बघतोय तर प्रवीण इथून पुन्हा एकदा सज्ज होईल तो म्हणजेच गोलंदाजी मार्क वरती. ओहो हो इथे आपण बघितलंय थोडासा बॉल देखील अडला जातोय. यावेळेस विजयी संघ झालाय तो म्हणजेच आदित्य 11 संघ. विजय स्पोर्ट्स आपलं देखील मनापासून आभार असतील. आपण भेटू परवाच्या दिवशी निश्चित सर्व संघ KPL च्या माध्यमातून. धन्यवाद. आजच्या दिवसातील सर्व सामने संपलेत असं मी जाहीर करतो. धन्यवाद. हॅलो आताच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच किताब जातोय हर्षल कांबळे. आपल्याला विनंती असेल की आपण यायचंय. हर्षल कांबळे लवकरात लवकर. मी उदय